नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहे सिंपल कुर्तीचं कटिंग कसं करायचं. ते एकदम सिंपल कुर्ती आहे. इथे 4 पदरी कापड घेतलेलं आहे. घडीची बाजू मी कटिंग करते त्याच्यामुळे माझ्या साईडला आहे. इथे कापड वर खाली असतं म्हणून एक सरळ लाईन आखून घेतली. ही इथून पुढे खाली जी तुमची कुर्तीची लेंथ असेल ती आता माझी आहे 31 इंच. त्याच्यामध्ये 1 इंच मिळवला. टेप मी हलवला नाही, टेप आहे त्याच जागेवरती आहे. 14 इंचाला एक मार्किंग केलं आणि 20 इंचाला एक मार्किंग केलं. 14 इंचाचं जे मार्किंग आहे ते आहे कमर उंचीचं. तसाच मी टेप थोडासा पुढे घेतला, परत 14ला एक मार्किंग केलं, 20ला एक मार्किंग केलं आणि 32ला एक मार्किंग केलं. या सगळ्या सरळ लाईन्स आखून घेतल्या. आता इथून शोल्डरचं माप टाकणार आहे. मागचा गळा छोटा आहे माझा, त्याच्यामुळे 7 इंचाचं शोल्डर आहे. तसं थोडासा टेप खाली ओढून घेतला, तिथेही 7 इंचाला मार्किंग केलं. ही सरळ लाईन आखून घेतली शोल्डरची. मुंडा पण मी 7 इंचाचाच टाकणार आहे. इकडे पण टेप ठेवला. हे दोन साईडला का करायचं तर आपली ही सरळ लाईन यायला पाहिजे. कसं होतं, तुम्ही अंदाजे जर टाकलं तर ते थोडंसं वर खाली होतं, मग कटिंगमध्ये पण ते वर खाली होणार, मग तुमच्या फिटिंगमध्ये परत प्रॉब्लेम येणार. त्याच्यासाठी आता छाती आहे, एक लक्षात ठेवा, जी काही तुमची छाती असेल, 28 असू दे, 36 असू दे, 30 असू दे, किती असू दे, त्याच्यामध्ये छातीमध्ये 4 इंचाचं कंपल्सरी लुझिंग द्यायचं. कमरेमध्ये पण 4 इंचाचं द्यायचं आणि सीड घेण्यामध्ये 3 इंचाचं लुझिंग द्यायचं. आता जर का छाती 33 आहे तुमची, 33 मध्ये 4 इंच म्हणजे 34, 35, 36 आणि 37. 37 आलं. 37चा चौथा भाग करायचा, तो येणार तुमचा 9.25. 9.25ला मी मार्किंग केलं. त्याच्या पुढे आलं 1.5 इंच शिलाई मार्जिन. सेम तसंच कमरेला करणार मी. 8.25ला मार्किंग करणार, त्याच्या पुढे 1.5 इंचाला शिलाई मार्जिन. कमर घेराला पण सेम मी तसंच करणार. त्याचा चौथा भाग करणार आणि शिलाई मार्जिन. आणि ही पट्टी आहे, करुशेवची पट्टी असते ही, त्यांनीच आकार द्यायचे म्हणजे कुर्ती एकदम व्यवस्थित कट होते आणि शिलाई पण त्याची एकदम आहे त्या आकारावर जर केली शिलाई तुम्ही तर फिटिंग पण तसंच व्यवस्थित आकारामध्ये येतं तुमचं. आता इथे मुंड्याला मी 1.5 इंच मागचा मुंडा आणि 1 इंच पुढचा मुंड्याचा आकार देऊन घेतला. हे असे आकार देऊन घेतले मुंड्याचे. गळा रुंदी आहे 3 इंच. मागचा गळा 3 इंचाचा आहे, पण अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी म्हणजे 3.5 इंचाला मी इकडनं पण 3 इंच घेऊन आम्ही चौकोन तयार करून घेतला मागच्या गळ्याचा. आणि पुढचा गळा आहे 6.5 इंच, अर्धा इंच शिलाई मार्जिन. कंपल्सरी अर्धा इंच शिलाई मार्जिन द्यायचं. जर का तुम्ही 6.5 जर असेल तर 6.5 जर टाकला तर शोल्डर आपण जोडणार आहे. शोल्डर जोडल्यानंतर तिथे अर्धा इंच जाणार आहे तुमचं, त्याच्यामुळे गळा लहान होण्याची शक्यता असते. आणि इथे मुंड्याच्या ह्याच्यावरती अर्धा इंच शोल्डर स्लोप देणार आहे, म्हणजे शोल्डर उतार देणार आहे. इथे सीड घेराचं माप चेक करायचं तुमचं. सीड घेराचं माप किती आलंय ते पूर्ण शिलाईपर्यंतचं. हे आलंय 11.25 इंच. तेवढं जेवढी तुमची उंची आहे तेवढंच तिथे खाली माप टाकायचं 11.25ला आणि हे सरळ जोडून घ्यायचं, कारण आपण स्ट्रेट करतोय, खाली आपल्याला घेर नकोय, त्याच्यासाठी हे पूर्णपणे असं ड्राफ्टिंग
तयार होतं. आता आपण हे कट करणार आहोत. आता कटिंग करताना ही आपण जी सरळ लाईन आखली आहे, कापड वर खाली होतं म्हणून तिथून सरळ थोडंसं कट करायचं. गळ्या रुंदीच्या इथून आपण शोल्डर स्लोप दिलाय तिरका, तो कट करायचा. हा बाहेरचा मुंडा जो दिसतोय आपण 1.5 इंचाचा घेतलेला, तो सगळ्यात आधी कट करून घ्यायचा. आणि ही शिलाई मार्जिनची जी लाईन आखली आपण, ती कट करायची. जी 1.5 इंच एक्स्ट्रा घेतलेली आहे ती कट करायची. तसंच पूर्ण सरळ खालपर्यंत कट करून घ्यायचं आपल्याला. इथे आपला साईडचा कट येणार आहे, त्याच्यामुळे हे असं इथे फोल्ड करायचं, इथे कट मारायचा, म्हणजे आपल्याला कळतं. असा कट मारला की आपल्याला कळेल तिथे सीड घेर आहे, म्हणजे साईड कट ओपन होणार आहे. इथे कमरेला सुद्धा थोडासा कट मारून घ्यायचा, म्हणजे आपल्याला कळणार आहे की तिथे आपली कमर उंची आहे. कारण आपण फक्त एकाच ठिकाणी आखलंय, बाकीच्या ठिकाणी आपल्याला ते दिसणार नाहीये. मागचा गळा सुद्धा कट करून घ्यायचा. आता काय करायचं, ह्याच्यातनं एक भाग वेगळा करून घ्यायचा. पुन्हा हे असंच घडी करायचं व्यवस्थित आणि पुढच्या गळ्याचा शेप कट करून घ्यायचा. पुढचा गळा तुम्हाला हवा तसा गोल गळा, पान गळा, व्ही गळा कसाही ठेवू शकता. मी ते थोडासा गोल पण नाही आणि व्ही पण नाही, असं गळा ठेवलेला आहे. आणि हा पुढच्या मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा. हे झालं तुमचं कटिंग. हा तुमचा हा झाला मागचा भाग आणि हा पुढचा भाग. असं कटिंग झालेलं आहे तुमचं. आता आपण स्लीव्ज कट करायला घेऊयात. आता आपण स्लीव्जचं कटिंग करणार आहे. त्याच्यासाठी इथे पुन्हा तशीच एक सरळ लाईन आखून घ्यायची, का तर कापड वर खाली असेल म्हणून. हे एल्बो स्लीव्ज आहेत, त्यांची उंची आहे 10, त्याच्यात 1 इंच प्लस केला, 11 इंच. तसं तिकडे पुढे मी 11 इंचाला एक मार्किंग केलं. ही सरळ लाईन आखून घेतली. 3.5 इंचाचा उतार दिलाय. एल्बो स्लीव्ज आहे त्यासाठी 3.5 इंचाचा उतार दिला. आणि जिथे उतार दिलाय तिथे छातीचा चौथा भाग टाकला. म्हणजे आपण जे प्लस केलं होतं, म्हणजे जी काही छाती आहे त्याच्यामध्ये 4 इंच प्लस केलं होतं, त्याचा चौथा भाग जो काही येईल तोच इथे मी टाकलाय. आणि तिथून जिथे तो आला, माझा इथे 9.25 बरोबर आलेला आहे, तिथून आतमधल्या साईडला मी माझ्या साईडला 1.5 इंच परत आतमध्ये घेतलेला आहे. आणि इकडनं जिथे उंचीचं वरती माप आहे तिथे 1 इंच घेतलं आतमध्ये. आणि ही तिरकी लाईन आखून घ्यायची, म्हणजे तुम्हाला शेप काढायला एकदम व्यवस्थित येतं. आणि दंडगेर आहे 5.5 इंच, त्याच्यात 1.5 इंच शिलाई मार्जिन. आणि हे असं जोडून घ्यायचं परत. आता आकार कसा द्यायचा, ही जी तुमची तिरकी लाईन आली आहे त्याचे समान 3 भाग करायचे. आणि हा वरतून जो आकार येणार आहे तो समान 3 भाग केलेत, त्याचा 3 नंबरच्या ह्याच्यातनं घेऊन असा एस आकार काढायचा. आणि हा पुढच्या मुंड्याचा काढायचा. तो पहिला ह्याच्यातनं काढून
असा आकार द्यायचा. हा अशा पद्धतीत आकार देऊन घ्यायचा आहे तुम्हाला. आणि हे कटिंग करायचं. आधी वरचा आकार कट करून घ्यायचा. हे आधी हे असं बघायचं, चेक करायचं, म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही. आता आपल्याला उजवा आणि डावा काढायचा आहे. मग इथे जो आखलेला आहे तो डावा येणार आहे, बरोबर. मग या बाजूला आपल्याला उजवा पाहिजे इथे. मग इथे तो आकार यायला पाहिजे. त्याच्यासाठी काय करायचं, हे असं ठेवून मग आकार कट करायचा. हे असे तुमचे बाहीचे आकार व्यवस्थित उजवा आणि डावं मिळतं आपल्याला. मग हे बघा, उजवी बाही आणि डावी बाही. जो खोलगट, हा जो खोलगट भाग असतो हा पुढचा असतो, आणि हा फुगीर, हा जो खोलगट भाग असतो हा पुढचा असतो, आणि हा फुगीर भाग जो असतो तो मागचा असतो. थँक्यू. तुम्हाला जर का आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. थँक्यू.